नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठीचं राऊंड 1चं कंप्लीट शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि याचं नोटीस देखील आलेली आहे. नोटीस नंबर 3मध्ये कंप्लीट राऊंड 1चं शेड्यूल आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि राऊंड 1च्या रजिस्ट्रेशनसाठी देखील एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. ते देखील याच नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर कशाप्रकारे असणार आहे कंप्लीट शेड्यूल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. बघा, या ठिकाणी पाहू शकतात नोटीस नंबर 3 आहे आणि त्याची जी डेट आहे नोटीसची ती आहे 23 ऑगस्ट 2024 रोजी आलेली ही नोटीस आहे. CET सेलच्या वेबसाईटवरती आलेली ही नोटीस आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2024-25साठीच्या हेल्थ सायन्सेसच्या कोर्सेससाठीची ही इम्पॉर्टंट नोटीस आहे. तर टेबल 1मध्ये तुम्ही पाहू शकतात एक्सटेंडेड शेड्यूल ऑफ रजिस्ट्रेशन कॉमन फॉर ऑल कोर्सेस. जे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी ते टेबल 1मध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर खाली टेबल 2 आहे. टेबल 2मध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1चं कंप्लीट शेड्यूल कशाप्रकारे असणार आहे ते टेबल नंबर 2मध्ये देण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की एक्सटेंडेड शेड्यूल काय आहे रजिस्ट्रेशनसाठी. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस, म्हणजे सर्व कोर्सेस त्यामध्ये आले ग्रुप ए ग्रुप बीचे. तर सर्वांसाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यासाठी एक्सटेन्शन देण्यात आलं आहे एक्सटेंडेड अप टू 24/8/2024 24 ऑगस्टच्या रात्री 11:59 तुम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. तर तुम्ही या कालावधीपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन देखील करून घेऊ शकतात. अगोदर जी डेट होती ती होती 23 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं होतं, परंतु आता ते एक्सटेंड करून 24 तारखेच्या रात्री 11:59 तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. पेमेंटसाठी जे टाईम आहे ते देखील सेम आहे. 24 ऑगस्टच्या रात्री 11:59 तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. आता बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचा नोट आहे. अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ फी. तर ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली फी पेमेंट करतील त्यांनाच या ठिकाणी रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून गृहीत धरलं जाईल. तर पेमेंट फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही पेमेंट नाही केलं तर तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून गृहीत धरलं जाणार नाही. तर तुम्ही नक्की या कालावधीमध्येच तुम्हाला फी पेमेंट देखील करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपीज ऑफ ओरिजिनल रिक्विसाईड डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल ॲज पर द लिस्ट. जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करण्यासाठी देखील सेम टाईम आहे. 24 ऑगस्टच्या रात्री 11:59 तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर या कालावधीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, फी पेमेंट करायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स देखील अपलोड करायचं आहे. 24 ऑगस्टच्या रात्री 11:59 तुम्हाला आता मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतर बघा, आता जसं आपण खाली आलो की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टेबल नंबर 2 कॅप राऊंड 1 फॉर MBBS BDS कोर्सेस ओनली. तर कॅप राऊंड 1चं शेड्यूल आपल्याला कंप्लीट शेड्यूल पाहायला मिळेल. तर सर्वप्रथम जे आहे पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स MBBS BDS कोर्सेस ओनली. तर हे ग्रुप एचे जे कोर्सेस आहेत MBBS BDS त्यांच्यासाठी जी प्रोविजनल मेरिट लिस्ट असते म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट ती पब्लिश होणार आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं स्टेटमध्ये रँक आहे ते पाहायला मिळतो. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ग्रुप ए MBBS BDS ओनली. MBBS BDS म्हणजे ग्रुप एचे जे सीट मॅट्रिक्स आहे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत आणि कोणते कोणते कॉलेजेस आहेत ते जे आहे सीट मॅट्रिक्स ते 27 ऑगस्ट 2024 रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रिफरन्स फॉर्म. तर प्रिफरन्स एंटर करण्यासाठी तुम्हाला 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्टच्या रात्री 6 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन प्रिफरन्स फॉर्म फिल करता येणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही जे प्रिफरन्स रेडी केलेले आहेत ते तुम्हाला प्रिफरन्स एंटर करावे लागतील. त्यानंतर बघा, डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट ग्रुप ए MBBS BDS ओनली. तर हे ग्रुप एचं सिलेक्शन लिस्ट जे असणार आहे ती पाहायला मिळणार आहे 30 ऑगस्ट 2024 रोजी आपल्याला राऊंड 1ची सिलेक्शन लिस्ट पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विसाईड फीस बाय DD चेक. तर त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांच्यासाठी फिजिकल जॉईनिंग जे असते कॉलेजवरती जाऊन ती करण्यासाठी 31 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरच्या दुपारी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला टाईम देण्यात आलेला आहे अलॉटमेंटसाठी. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन फिजिकल जॉईनिंग करू शकतात. तुमच्या अलॉटेड कॉलेजवरती जॉईनिंग करण्यासाठी हा वेळ देण्यात आलेला आहे. तर हे होतं राऊंड 1चं कंप्लीट शेड्यूल. आता बघा, या ठिकाणी अजून एक नोट देण्यात आलं आहे की द शेड्यूल ऑफ सबसिक्वेंट कॅप राऊंड्स ऑफ BAMS BHMS BUMS बाकीचे जे कोर्सेस आहेत त्यांचं जे काही शेड्यूल असणार आहे ते येणाऱ्या काळामध्ये CET सेलच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे होतं राऊंड 1चं कंप्लीट शेड्यूल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.